भाऊ एक्झिट पोल आलेले आहे, कसं पाहता तुम्ही एक्झिट पोल कडे? काय निष्कर्ष आहे, जे काही आहे, काय वाटते? बघा, एक्झिट पोल सगळ्या एजन्सीचे वेगळे वेगळे येतात आहेत. त्यामुळे जो काही आमचा निष्कर्ष आहे, जो आमचे काही सर्वे आलेले आहेत, त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचा हा मोठा पक्ष बनून समोर येईल आणि महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार बनणार. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलाय कुठेतरी लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात यामध्ये चाललाय आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते केलं तर दिसून आलंय. त्यामुळे महायुती पुन्हा जे आहे ते सरकार स्थापन करणार. त्याच्यामध्ये तरुणींचं मतं जास्त आहेत. हे थोडंसं लाडक्या बहिणीकडून थोडंसं बाचींवर या म्हणा त्यांना, देवेंद्रजींना तरुणींची मतं जास्त आहेत आणि या तरुणींनी बेरोजगारीमुळे BJPला नाकारलेलं आहे. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. तरुणांचं मतं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तरुणांच्या मतांचाही सुद्धा कौल, कारण की जे मताधिक्य वाढलेलं आहे त्याच्यामध्ये तरुणांची मतं जास्त वाढलेली आहेत आणि तरुण आणि तरुणींच्या मताधिक्यामुळे हे पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हा सगळ्यांचं मताचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे आणि म्हणून मी महाविकास आघाडीच सत्तेमध्ये येईल हे मी सांगतो आहे. नानाभाऊ, संजय राऊत आज म्हणाले की नाना पटोले हे जर मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच ते जाहीर करावं. त्यांचा विरोध आहे तुमच्या मुख्यमंत्री होण्यास? अजून कुठली चर्चाच नाही आहे. त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही त्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे. तो लोकशाही टीव्ही आणि रुद्रने एक सर्वे केलाय ज्यामध्ये महायुतीला 128 ते 142 आणि महाविकास आघाडीला 125 ते 140 चा आकडा जो आहे दाखवण्यात आलेला आहे. लोकशाही टीव्ही आणि रुद्रचा सर्वे त्यामध्ये आकडा कार्यकर्त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक कार्यकर्ते नाना पटोले मुख्यमंत्री व्हायला पाहिजे काँग्रेसकडून अशी मागणी करत आहे. हे चालत राहणार आहे. आता उद्याचा दिवस आड आहे, परवा निकाल येतात आहेत. निकालानंतरच आम्ही सुरुवातीला सांगितलं की महाविकास आघाडीचे जे आमचे हायकमांड आहेत ते सगळे निर्णय घेतील. त्यामुळे मी त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. आणि आपण सांगितलेलं जे सर्वे आहेत, यावेळेस सर्वे जो आहे आणि जो लोकसभेतही जो सर्वे होता तो सर्वे पण मागच्या वेळेस फेल झाला होता. यावेळेस पण सर्वे हा महाविकास आघाडीच्याच बाजून राहील. काँग्रेस जवळपास 75च्या वर महाराष्ट्रामध्ये जागेवर जिंकेल. सगळ्यात जास्ती सीट काँग्रेसला मिळाल्या तर मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहावं. बघा, ते हायकमांड डिसिजन घेतील त्याच्यावर मी आज काही प्रतिक्रिया देणार नाही. पवारसाहेब ते श्रेष्ठी आहेत, उद्धव ठाकरे साहेब श्रेष्ठी आहेत, संजय राऊत साहेब श्रेष्ठी आहेत आणि आमच्याकडे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी हे श्रेष्ठी आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा ते त्याच्यावरचा निर्णय घेईल. सत्तेचा रस्ता जो राहतो तो विदर्भातून जातो. विदर्भात काँग्रेसची सगळ्यात जास्ती ताकद आहे, आपली पण ताकद येत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची ती मागणी येते पुढे. नाही, मी आज त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. मी आता सध्या आमच्या सगळ्या उमेदवारांना उद्या आम्ही सगळ्यांशी व्हर्च्युअल बोलणार. काउंटिंगसाठी काय काय त्यांना उपाययोजना कराव्या लागतील त्याच्या सगळ्या आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. आणि कारण की काही सीटं आमच्या घासून चालल्या जात आहेत, त्याचाही जो रिपोर्ट आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकू. पण थोडीशी गफलत झाली तर हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपनी गोळ घातला तसा इथं गोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते अलर्टनेस आम्ही पालन करणार आहोत आणि मी उद्या स्वतः सगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार. काय तुमचा अंदाज काय आहे, किती जागा महाविकास आघाडीची राहतील काँग्रेससाठी? 250च्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि 75च्या जवळपास आहे. त्याच्या पुढं हे काँग्रेसचे आमदार निवडून येतील. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट कोणाचा चांगला राहील काय वाटतं महाविकास आघाडी? काँग्रेस पक्षाचं. सोलापूरमध्ये कुठेतरी वाद पाहायला मिळाला आहे. प्रणिती शिंदे विरुद्ध ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. काय कारण आहे, नेमकं काय घडलंय तिथे? मी पण ऐकलेलं आहे, पण नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची मला अजून माहिती नाही. मला पण मी सोशल मीडियावर बघत होतो आज, त्यामध्ये पण मी अजून बोललो नाही. मी आत्ताच प्रवासातून आलेलो आहोत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलल्यानंतरच त्याच्यावरची प्रतिक्रिया. दोन्ही मित्र पक्ष असताना असा वाद उद्भवतोय, अजून निकाल येणे बाकी आहे. काय कसं पाहता तुम्ही, कशामुळे हे सगळं होत आहे?
आमच्यापेक्षा तर राष्ट्रवादी आणि भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये खूप वाद आहे. त्यामुळे आमच्या एखाद्या जागेमध्ये झालेलं असेल तर त्याला फार काही वादळ निर्माण करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किती आहे? भाजपने तर फतवा काढला की एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतच मारू नका. त्याच्यामुळे या चालत राहतात अलायन्समध्ये. आमच्या अलायन्समध्ये नाहीच्या बरोबरच झालेलं आहे. एखाद्या जागी झालं असेल. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निकालाच्या आधीच स्पष्ट संकेत दिले आहे की आम्ही शरद पवारांसोबत जाऊ शकतो. कसं बघता तुम्ही? बघा आता उद्या परवा निकाल येतात आहेत. निकालानंतर अजून काय घडामोडी होतील महाराष्ट्रातल्या त्या आहेतच चाललेल्या. भाजपबरोबर कोणीच राहायला तयार नाही आहे. त्यामुळे खूप मोठ्या घडामोडी होतात आहेत आणि त्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भाजपमधून बंडखोरी करत जे उमेदवार रिंगणात होते आणि जिंकून येऊ शकतात असे जे बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांचे संपर्क जे ते भाजपने सुरू केल्याची माहिती आहे. आपल्याही पक्षातून काही जणांनी बंडखोरी करत उमेदवार रिंगणात आहेत, जसे की राजेंद्र मोळे निवडून येऊ शकतात असं बोलले जातात. तुम्ही देखील त्या अशा बंडखोरी संपर्क? बिलकुल राहावंच लागतं. सत्ता आणि या सगळ्या समीकरणामध्ये सगळ्याच लोकांसोबत संपर्कात राहावं लागतं. जसं त्यांनी प्रश्न विचारला होता तसं दुसऱ्या पक्षातही गडबडीत खूप चाललेल्या आहेत. त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळे नेते मुंबईला आहेत. आपण इथे नागपूरला आहात. आपणही मुंबईला जाणार आहात का सत्ता समीकरणासाठी? मी आणि देवेंद्र सोबत जाणार आहोत. एक अशी पण हा प्रश्न होता. एक अशी पण चर्चा आहे की निवडून आलेल्या आमदारांना ताबडतोब विमानाने हलवलं जाणार आहे सुरक्षित स्थळी. बिलकुल ती पण तयारी आमची आहे. आणि भाजप आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांची जी रणनीती आहे ती आतापर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडणं, विकत घेणं, भ्रष्टाचाराने त्यांना विकत घेणं ही जी परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत. आम्ही पूर्ण सगळीकडे नजर ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करतो. आम्ही नागपूरच, आम्ही मुंबईतच राहू. रिसॉर्ट हॉटेल रिसॉर्ट बुक करून राहिले असं आम्ही मुंबईतच राहू. अदानीवर गुन्हा दाखल करण्यात आला बिलकुल होणारच होता. आणि म्हणून राहुल गांधीजींची मागणी केलेली आहे की त्यांना देशामध्ये अटक करावी. कारण की देशासाठी सुद्धा त्यांचं जे व्यावहारिक जे हे आहे त्याबद्दलचं राहुल गांधींनी जे त्यांच्याबद्दलचे आक्षेप ओढलेले आहेत तो बरोबर आहे. आणि म्हणून अमेरिकेने बरोबरच भारतामध्येही त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधींनी केली. आम्ही त्यांचं समर्थन करतो. निवडून येऊ शकतात असे काही अपक्ष उमेदवाराशी आपला काही संपर्क झालं? हिंदी में कहना चाहेंगे, कार्यकर्ताओं की मांग हो रही है कि नाना पटोले मुख्यमंत्री हो कांग्रेस की, क्या कहना चाहोगे? डिमांड है कार्यकर्ताओं की. देखो, कांग्रेस पार्टी में हाईकमान डिसीजन लेता है और मैं उस पर आज प्रतिक्रिया देना नहीं है. मेरा काम था, मैं प्रदेश अध्यक्ष था, मेरे पार्टी को ज़्यादा से ज़्यादा सीटों में चुना के लाना ये मेरी जवाबदारी थी. और मेरे को उम्मीद है कि आज सबसे बड़ी पार्टी करके महाराष्ट्र में विधानसभा में भी कांग्रेस ही सबसे बड़ी पार्टी रहेंगी, ये मेरी उम्मीद है और उम्मीद में मैं खरा होता हूँ. लेकिन नाना, हमने हर जगह देखा है जहाँ भी प्रदेश अध्यक्ष कांग्रेस के होते हैं और अच्छा परफॉर्म करते हैं उन्हें सीएम पद का फेस बनाया ही जाता है. हर तेलंगाना में हमने देखा, हिमाचल में देखा. तो आपको नहीं लगता जो अच्छा काम नहीं करते उनको निकाल भी देते हैं? आपने तो अच्छा काम कर ही दिया. अच्छा हो रहा है, आप बोल रहे हैं कि सबसे अच्छी तो ठीक है ना. मैं तो वो लेकिन हाईकमान डिसीजन लेगा उस पर. बड़ा भाई करके कांग्रेस को भी मुख्यमंत्री पद मिलना चाहिए. मैं अभी उस पर प्रतिक्रिया नहीं देना चाहूँगा. अदानी का जो मामला हुआ है कैसे देखते हैं इसको? आज राहुल जी ने भी उस पर प्रेस लिया है, क्या कहेंगे? राहुल जी के जो आज राहुल जी ने अदानी के बारे में जो मुद्दे उठाए उसका हम समर्थन करते हैं. और बिल्कुल अदानी जी को जिस तरह से देश लूट के दिया जा रहा है और देश के गरीबों को जीएसटी के माध्यम से लूट कर अदानी के कर्जे माफ़ किए जाते हैं और बहुत सारी इनलीगल चीज़ें हैं. और इसलिए राहुल जी ने जो आज बात बोली है उसका हम समर्थन करते हैं.
मुंबईत मुसलमानांची टक्केवारी घसरली आहे, काय सांगा? मुंबईत मुसलमानांची मतदानाची टक्केवारी घसरली आहे, काय म्हणा? नोट जिहाद आणि दारू जिहाद झाला ना आज महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं काही प्रतिक्रिया असेल तर ते सांगा. ते तुम्ही पर्सेंटेज कुठं कमी झालं जास्त झालं होत राहील, पण महाराष्ट्रामध्ये जे नोट जिहाद झालं, की दारू जिहाद झालं, भाजपने ते केलं, त्याच्यावर महाराष्ट्राची लोक संतप्त आहे. लोकांमध्ये भयानक चीड आहे भाजपबद्दल, की हे भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशांनी जनतेला विकत घ्यायला निघालेले आहेत. दारू वाटून लोकांना आपण स्वतः निवडून येण्यासाठी त्यांची ते भूमिका दिसते आहे. आणि म्हणून नोट जिहाद आणि दारू जिहाद हा भाजपचा, हा महाराष्ट्रासाठी एक नवीन चेहरा पाहायला मिळालेला आहे. ग्रँड हयातमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक आहे? नहीं, उद्या. नाना वो हिंदी में ही जानना चाहेंगे, जो चुन के जीत के आने वाले जो उम्मीदवार हैं उनको सुरक्षित जगह लेके जाने वाले? नहीं, मुंबई में रखेंगे, सबको इकट्ठा करेंगे, क्योंकि 23 तारीख को रिजल्ट आएगा, 25 को नई सरकार आएंगी महाराष्ट्र में, तो इसलिए कहीं बाहर जाने की तो ज़रूरत ही नहीं है. मुंबई में ही रहेंगे और मुंबई से वहीं से ही गवर्नर के पास जाएंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.